नमस्कार प्रेक्षकांनो. सावळ्याची जणू सावली आणि आमचा दादा सुपरस्टार या दोन्ही मालिकेच्या आजच्या स्पेशल मनोरंजन एपिसोडमध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. तर मग मित्रांनो, आता इथे सूर्या त्याच्या दुकानावरती काम करत असतो, पण मात्र तेवढ्यात त्याचे दोन मित्र तिथे येतात आणि टाइमपास करत त्याला म्हणतात की मला ना आपल्या मॉलचं स्वप्न दिसतंय. सूर्या दादा, आम्हाला तुला मॉलमध्ये काम करताना पाहायचं आहे. याच्यावरती सूर्या आता शांतपणे त्यांचं बोलणं ऐकतो आणि त्यांना म्हणतो, याच्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतील. नुसतं हे असं बोलून उपयोग नसतो, घाम गाळायला लागतोय आणि काम करायला सुद्धा लागतंय. त्याच्यानंतर काका आता लगेच सूर्या दादाला म्हणतात, तू कामाचं काय घेऊन बसलास रे? हे बघा या महिन्याचा कामाचा हिशोब. हे बघ आपली राजू, हिने तर कमालच केली आहे. हिने महिन्यामध्ये हळद पावडर आणि मिरची पावडर याचा 10,000 रुपये नफा कमवलाय. बघ आपल्या राजूने खूप चांगलं काम केलंय. ऐकल्यानंतर तर सूर्यादादा शांतच राहतो, कारण राजू पुण्याला गेली आहे, त्याच्यामुळे सूर्यादादाला खूप वाईट वाटत असतं. मग आता त्याच्यानंतर काका म्हणू लागतात की चल आत्ताच्या आत्ता जाऊन आपण ही बातमी राजूला देऊयात. पण मात्र सूर्यादादा म्हणतो, कसं देणार? राजू कालच गेली आहे पुण्याला, कुठल्या तरी कंपनीबरोबर हळदीचं डील करायला गेली आहे. तुझा आणि भाग्या हे दोघेही तिच्याबरोबर आहेत, पण मात्र मला त्याचंच टेन्शन आलंय. खरं तर मीच जाणार होतो, पण पैशाच्या कामामुळं मला नाही जाता आलं. आणि सूर्यादादा सुद्धा जरा टेन्शनमध्येच आलेला असतो आणि या गोष्टीमुळे त्याला अस्वस्थ वाटत असतं. काका आणि त्याचा मित्र आता सूर्यादादाला धीर देत म्हणतात की हे बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. वहिनी आणि भाग्या आहे ना तिकडं, आणि आम्हाला या गोष्टीची ना चांगलीच गॅरंटी आहे. किती जरी अडचणी आल्या ना तर वहिनी एकट्या सांभाळतील. आणि ते सांगत असतात की बघ आता आपली राजू डील फायनल करून येतच असती, आणि एकदा का डील फायनल झाली की मग मज्जाच मज्जा, आणि मग आपण सगळे मिळून एकदम भारी जंगी पार्टी करूयात. आता पार्टी म्हटल्यानंतर ते दोघेही खूप उत्साहात येतात, पण मात्र सूर्याला तर या गोष्टीचं जरा टेन्शनच आलेलं असतं. आता ते दोघं जरा पार्टी म्हटल्यानंतर जोशातच असतात. सूर्या लगेच म्हणतो, तुमचा हा जो जोश आहे ना तो जरा आपल्या कामामध्ये सुद्धा दाखवा. सूर्या म्हणत असतो, इथं मला पैशाच्या टेन्शनमुळं काही सूचना झालंय आणि तुमच्या दोघांना पार्टीचं सुचतंय का? त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे तुझा, भाग्या, राजू हे सगळेच आता पुण्याला पोहोचलेले असतात. आणि पुण्याची गर्दी पाहता भाग्याला तर आश्चर्यच वाटतं आणि ती म्हणत असते की एवढी गर्दी इथे, म्हणूनच दादा आपल्याला पाठवत नव्हता. आता त्याच्यानंतर तुझा लगेच म्हणते, बरं ठीक आहे, आता मी एक काम करते, मी सूर्याला ना आपण पोहोचलो म्हणून कॉल करते. तुझा सूर्याला सांगते की सूर्या आम्ही पोहोचलो बरं का, आणि हे काय आम्ही आत्ताच तिकडेच निघालोय, तुला मी पोहोचल्यानंतर फोन करते. आणि तुझा लगेच फोन ठेवून देते. मग त्याच्यानंतर राजू, भाग्या, तुझा हे सगळेच खूप खुश असतात. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सावली सारंगच्या ऑफिसमध्ये डब्बा देण्यासाठी आलेली असते. अमृताचा सावलीला कॉल येतो आणि ती विचारते, काय गं सावली, सारंग भेटला का? त्याने जेवण केलं का? आणि मेन म्हणजे तू जेवलीस का? सावली शांतपणे अमृताला सांगू लागते, नाही भेटलं मला कोणीच, कारण इथे ना सगळे मीटिंगच्या तयारीमध्ये आहेत, म्हणून मला कोणीच नाही भेटलं. तर अमृता सुद्धा म्हणते, हो बरोबर आहे, यांची सकाळी ना जरा मीटिंगची तयारी सुरू होती, पण तू ना अजिबात काळजी करू नकोस, मीटिंग संपली ना की सारंग तुला भेटेल. तुला जर माझी काही गरज लागली तर मला नक्की कॉल कर. मग सावली सुद्धा म्हणते, बरं ठीक आहे चालेल. आणि मग त्याच्यानंतर त्या दोघी फोन ठेवून देतात. त्याच्यानंतर राजू, तुळजा या तिघी जणी तिथे कंपनीमध्ये आलेल्या असतात आणि त्यांची आता मीटिंग असते आणि त्यांना डील करायची असते. त्याच्यामुळे राजू तर खूप टेन्शनमध्ये असते. राजूला धीर देत तुळजा बोलते की राजू हे बघ, शांत हो, अजिबात टेन्शन घेऊ नको आणि जे वाटेल ते ना ते बोलून टाक. फक्त ना सगळं व्यवस्थित नीट कॉन्फिडंटली बोल. तुझं झालं ना मग आम्हाला कॉल कर आणि आम्ही येतो. त्याच्यानंतर इकडे भाग्या राजूला धीर देत म्हणते की राजू ताई, एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्याला रडायचं नाहीये, आपल्याला लढायचंय. त्यांच्या बोलण्याने राजूला बळ आलेलं असतं आणि ती सुद्धा एकदम ध्येयामध्ये मीटिंग करण्यासाठी तिकडनं लगेच आतमध्ये निघून जाते. त्याच्यानंतर आता भाग्या इकडे तुळजाला म्हणते की बघ राजू ताई, बिझनेस नक्कीच घेऊन येईन. तुळजा सुद्धा म्हणते की हो नक्की घेऊन येईन. बरं मी तुला त्या 4 वेळा पाठ करायला लावल्या होत्या, चल आपल्याला जायचंय. भाग्या विचारते की कुठे जायचंय? तुळजा सांगू लागते की सिक्रेट आहे, चल आपण जाऊयात. आणि मग त्याच्यानंतर भाग्या आणि तुळजा काहीतरी कामासाठी लगेच दोघी तिकडनं निघून जातात. त्याच्यानंतर राजू इकडे आतमध्ये चाललेलीच असते, पण मात्र एक सिक्युरिटी गार्ड राजूला थांबून घेतो आणि विचारतो, काय मॅडम आतमध्ये कुठे चाललात, कोणाला भेटायचं आहे तुम्हाला? पण मात्र त्या सिक्युरिटी गार्डच्या बोलण्यामुळे राजू जरा घाबरून जाते.
आणि राजू घाबरल्यामुळे गोंधळल्यामुळे तिला नावसुद्धा आठवत नसतं की तिला नेमकं कोणाला भेटायचंय. सिक्युरिटी गार्ड विचारत असतो, अहो मॅडम मी विचारलंय की तुम्हाला कोणाला भेटायचंय. राजू जरा विचार करते आणि मग त्याच्यानंतर सांगते, मला ना तिर्लोत्तमा मॅडमला भेटायचंय. आता याच्यावरती सिक्युरिटी गार्ड म्हणतो, बरं ठीक आहे, मी तुमची अपॉइंटमेंट आहे की नाही बघतो आणि मग त्याच्यानंतर पाठवतो तुम्हाला आतमध्ये. आणि तो लगेच तिकडनं निघून जातो. पण मात्र राजू तर फुल गोंधळून गेलेली असते. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे तुळजा भाग्याला रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये घेऊन आलेली असते. आणि त्याच्यानंतर भाग्याला तर ते काही समजत नाही आणि ती विचारते, काय ग वहिनी हे. याच्यावरती तुळजा सांगू लागते, मी तुला म्हणाले होते ना एक गंमत आहे, हीच ती गंमत. अगं हा रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे आणि राजूचा बिझनेस प्रमोट करण्यासाठी आपण एक जिंगल लिहिलं होतं ना, ते जिंगल आता आपण तुझ्या आवाजामध्ये गाऊन घेणार आहोत. भाग्याला तर हे सगळं काही समजत नाही. ती विचारते, हे जिंगल म्हणजे काय. तुळजा सांगू लागते, आता जिंगल म्हणजे काय तर मग बघ, आपण एखादा प्रोडक्ट लॉन्च करताना, एखादी जाहिरात लॉन्च करताना आपल्या टी व्हीवरती मागे एक गाणं ऐकायला येतं. ते आपल्या अगदी सहज तोंडामध्ये बसतं. तू मसाले किंवा लोणच्याची ॲड बघितली असशील, त्याच्यामागे जे गाणं सुरू असतं ना, त्याला जिंगल म्हणतात. तर मग भाग्य म्हणते, हो ठीक आहे समजलं मला, म्हणजे एक छोटंसं गाणं. ते गाणं ना मला आवडेल गायला, पण मात्र वहिनी मला जमेल ना. त्याच्यावरती तू जा भाग्याला धीर देत सांगू लागते की हो तुला नक्कीच जमेल. त्याच्यानंतर तो स्टुडिओचा माणूस तिथे येतो आणि तुळजाला म्हणतो की तुम्ही तुळजाच ना, तुमच्याच नावाने बुकिंग आहे, बट ऑल गुड ना. मग याच्यावरती तुळजा सुद्धा सगळं ठीक आहे असं सांगते. इकडे दुसरीकडे राजू त्या सिक्युरिटी गार्ड येण्याची वाट पाहत असते. तो सिक्युरिटी गार्ड येतो आणि त्याच्यानंतर इकडे राजूला म्हणतो, मॅडम तुम्ही राजश्री फूडकडनं आलात ना. त्याच्यावरती राजू हो बोलते आणि सिक्युरिटी गार्ड राजूला आतमध्ये जाण्याची परमिशन देतो. मग राजू लगेच तिकडनं निघून जाते. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सूर्याच्या दुकानावरती सामान नेण्यासाठी एक बाई आलेली असते आणि त्या काकू सूर्याला म्हणतात, अरे वा सूर्या, तू खूप कर्तबगार आहेस, दोन्ही बहिणीचे लग्न एक साथ उरकलीस. आपल्या धनूचं सुद्धा खूप चांगलं होणार आहे आणि तिचा संसार सुद्धा खूप फुलणार आहे. आणि मग त्याच्यानंतर सूर्यादादा त्या काकूंना त्यांचं सामान देऊ लागतो. सूर्यादादाच्या हातामध्ये काचीची बरणी असते. त्याच्यानंतर त्या काकू बोलतात की राजू पण खूप देखणी आहे, तिचं सुद्धा खूप चांगलं होईल. याच्यावरती सूर्यादादा म्हणतो की राजू तिच्या कामासाठी पुण्याला गेली आहे. तेवढ्यात लगेच सूर्यादादाच्या हातामधली ती काचीची बरणी खाली पडते आणि ती बरणी लगेच टचकन फुटते. आता याच्यावरती सूर्यादादा तर लगेच घाबरून जातो. इकडे दुसरीकडे राजू फक्त पायरी ओलांडते, तिचा पाय सटकतो आणि तिच्या हातामधली ती हळद पावडरची पुडी असते ती खाली पडते आणि त्याच्यामुळे ती सांडते. हा सगळा प्रकार पाहता काकू लगेच म्हणतात, काय रे सूर्यादादा, बहीण पुण्याला गेली असं म्हणतो आणि काचेची बरणी कसं काय फुटली, हा तर अपशकुनच झाला. हे ऐकल्यानंतर सूर्यादादा, काका आणि त्याचे मित्र सगळेच घाबरून गेलेले असतात. राजू इकडे हळद पावडरची पुडी उचलते आणि तशीच टेन्शनमध्ये आतमध्ये निघून जाते. त्याच्यानंतर आतमध्ये सावली सारंग येण्याची वाट पाहत असते. सारंग येतो आणि सावली समोरून निघून जातो, पण त्याचं लक्ष काय सावलीकडे गेलेलंच नसतं. सावली सारंगला आवाज देते, पण मात्र सारंग फोनवरती बोलत असतो, त्याच्यामुळे सावलीकडे त्याचं लक्षच नसतं. सावली तशीच खाली बसून घेते. तेवढ्यात लगेच तिकडनं अस्मी येते. अस्मी मात्र सावलीला पाहते आणि लगेच तिच्याकडे विचारते, काय झालं, टेन्शनमध्ये दिसतीयेस. आणि अस्मीचं लक्ष टिफिनकडे जातं. तर मग अस्मी लगेच म्हणते, अरे वा, सारंग सरांना इम्प्रेस करण्यासाठी त्यांच्यासाठी टिफिन घेऊन आली आहेस का. काय तुझ्या एक एक आयडिया असतात ग, मानलं पाहिजे तुला. तिकडे सारंग तर तुला बायको मानत सुद्धा नाही, पण मात्र तरी सुद्धा तुझं काही ना काहीतरी सुरूच असतं. तू ना एक नंबरची चिपकू आहे. सावली मात्र अस्मीकडे रागारागाने पाहत असते. मग अस्मी टिफिन पाहू लागते की नेमकं काय आणलंय, पण मात्र सावली रागातच अस्मीच्या हातामधला टिफिन हिसकावून घेते. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे भाग्य आणि तुळजा हे दोघी त्या स्टुडिओमध्ये गेलेले असतात. मग त्या आतमध्ये आल्यानंतर तुळजा सांगू लागते की भाग्या, तुला हे ओळी गायच्या आहेत आणि सगळं ठीक होईल, अजिबात टेन्शन घेऊ नको. भाग्याला मात्र त्यातलं काही माहिती नसतं. स्टुडिओचा डायरेक्टर भाग्याला हेडफोन्स घालायला लावतो. त्याच्यानंतर भाग्य आता रेडी होते. डायरेक्टर विचारत असतो, तुमचं स्पीच सांगा म्हणजे स्केल, पण भाग्याला तर काहीच माहिती नसतं. भाग्या तुळजाकडे आश्चर्याने पाहू लागते. हे आता त्याला समजतं आणि तो लगेच बोलतो, बरं ठीक आहे, काही हरकत नाही, बघतो मी. त्याच्यानंतर तो डायरेक्टर भाग्याला गायला लावत असतो. भाग्या गात असते, पण मात्र तिचा सूर हलत असतो आणि ती मध्ये मध्ये चुकत सुद्धा असते. आता तो पाहता तो स्टुडिओ डायरेक्टर सांगू लागतो,
मॅडम तुमचा सूर ना जरा हलतोय, तुम्ही ना फुल रिलॅक्स व्हा, अंग जरा मोकळं सोडा आणि मग गा आणि व्यवस्थित परफेक्ट गा. आपण परत सुरू करूयात. भाग्या गाण्याचा प्रयत्न करत असते, पण मात्र तिला काय व्यवस्थित नीट जमतच नसतं. भाग्य इकडे तुळजाला म्हणते की वहिनी मला जमतच नाहीये ग, पण मात्र तुळजा भाग्याला धीर देत म्हणते की भाग्य हे बघ, तू हे सगळं पहिल्यांदाच करतीयस ना, म्हणून तुला ना जमत नाहीये, पण तू रिलॅक्स होऊन गा आणि परत गा, तुला नक्की जमेल. भाग्या तर फुल धीर सोडून देते आणि आता तुळजाला म्हणते की वहिनी मला खरंच नाही जमत आहे, मी नाही गात. याच्यावरती तुळजा सांगते, भाग्य काय ग, असा धीर सोडून कसं काय चालेल, घरी तर कशी गात असतेस आणि घरी तुला कसं छान जमत होतं. माझी खात्री आहे की तुला नक्की जमेल आणि मी सुद्धा आहेच की. ते डायरेक्टर आता सांगू लागतात की ती अशा सेटअपमध्ये कधी गायली नाही आहे ना, म्हणून ती घाबरली आहे. तिला ना कसं गायचं हे कोणीतरी समजून सांगितलं पाहिजे. तुझा याच्यावरती म्हणते की हो तुमचं बरोबर आहे, मला तर यातलं ना काहीच माहिती नाहीये. आता तुझा विचार करू लागते की भागूला हे सगळं नेमकं कोण समजावून सांगेल. तुझाला विचार केल्यानंतर सावली आठवते आणि तुझा लगेच सावलीला फोन करते. मग सावली इकडे अस्मीपासून बाजूला येते आणि फोन उचलते आणि तुळजाला बोलू लागते, काय ग तुळजा, तुला माझी आठवण नाही येते का आणि फोन पण नाही केला. याच्यावरती तुळजा आता सांगते, अगं हो, मला ना अर्थातच तुझी खूप आठवण येते, पण मात्र मी आता पुण्यात आली आहे. तुळजा पुण्यात आली हे म्हटल्यानंतर सावलीला सुद्धा खूप आनंद होतो. तुळजा म्हणू लागते, सावली त्याचं काय झालं, मला ना तुझी एक मदत हवी आहे. सावली विचारते, सगळं व्यवस्थित आहे ना. तर मग तुळजा सांगते की हो सगळं व्यवस्थित आहे आणि नेमकं झालंय असं, आणि ती पुढे मागे घडलेला सर्व प्रकार सावलीला समजावून सांगते आणि सावलीला सुद्धा सर्व परिस्थिती समजते. तुळजा म्हणू लागते, आता तुझ्याशिवाय तिला कोण समजावून सांगणार, तू येतेस का, पण मात्र तू जर आली ना तर मला खरंच खूप म्हणजे खूप मदत होईल. आता याच्यावरती सावली सुद्धा विचार करू लागते, कारण तिला सारंगला डबा सुद्धा द्यायचा असतो. सावलीला तिकडे जाणं सुद्धा गरजेचं असतं आणि तुळजाने स्टुडिओ 2 तासांसाठी बुक करून ठेवलेला असतो. सावली विचार करते आणि मग त्याच्यानंतर तुळजाला सांगते की तुळजा तू अजिबात काळजी करू नकोस, येतेय मी. सावली येते हे पाहता तुळजाला तर आनंद झालेला असतो. त्या दोघी फोन ठेवून देतात. मग त्याच्यानंतर सावलीच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते आणि सावली अस्मीकडे येत तिला म्हणते, माझं ना एक काम कर, तू ना हा डबा सारंग सरांना नेऊन दे. सावली बरोबर जाता जाता टोमणं मारत म्हणते, आता डब्बा घेतल्यानंतर ना सारंग सर तुला विचारतील की तू कधीपासून जेवण बनवायला शिकलीस, तेव्हा त्यांना ना काय ते योग्य उत्तर दे. अस्मी मुरडत मान हलवत हो बोलते आणि मग त्याच्यानंतर सावली लगेच तिकडनं निघून जाते. पण मात्र आता या टर्निंगला खूप मोठी मिस्टेक होते. राजू आतमध्ये येते आणि सावली बाहेर निघून गेलेली असते. त्याच्यामुळे सावली आणि राजू यांच्या दोघींचीही चुकामुक होते. असं होतं, सावली लिफ्टने गेलेली असते आणि राजू सीडीने आलेली असते. सावली गेल्यानंतर अस्मी विचार करू लागते, ही बया नेमकं कुठे निघून गेली. या गोष्टीचा शोध तर नक्कीच लावायला हवा. ती जगन्नाथ तर नसेल गेली ना. मग त्याच्यानंतर अस्मी लगेच ऐश्वर्याला फोन करते. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे ऑफिसमध्ये राजकुमार खूपच टेन्शनमध्ये असतो, कारण काही कस्टमरच्या कंप्लेंट्स आलेल्या असतात आणि त्याला उत्तर द्यावं लागणार असतं. त्याच्यामुळे तो समोर असलेल्या व्यक्तीला खूप बोलतो. सारंगने सकाळपासून अपॉइंटमेंट घेतलेल्या असतात आणि त्या राजकुमारला काही माहिती नसतं. त्याच्यानंतर आता इकडे राजू सुद्धा केबिनमध्ये शिरलेली असते. इकडे दुसरीकडे भाग्य गाण्याचा प्रयत्न करत असते, पण मात्र तिला जमतच नसतं. भाग्या तर पूर्ण हतबल झालेली असते. आता त्याच्यानंतर तुझा भाग्याला सांगू लागते की भाग्या काय ग, असं करून कसं काय चालेल. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे राजकुमारकडे राजूची मीटिंग असते आणि मग त्याच्यानंतर राजू आत येऊ का असं राजकुमारला विचारते. आता राजूची अवस्था पाहता राजकुमार म्हणतो, केबिन साफ करायची का, नंतर आहे, माझ्याकडे वेंडर येणार आहे, मीटिंग आहे इथे. ह्याच्यावरती राजू तिचं नाव सांगते आणि राजकुमार लगेच आश्चर्याने पाहू लागतो आणि तो वेंडर म्हणजे राजूच असते. राजू विचारते, मला रूपम कॉस्मेटिक्सच्या मालक तिर्लोत्तमा मेंदळे आणि सारंग मेंदळे यांना भेटायचं आहे. याच्यावरती राजकुमार म्हणतो की बोला ना मग. राजू विचारते, तुम्ही नेमकं कोण आहे, पण मात्र राजकुमार तिच्यावरती ओढत म्हणतो, मला तुम्हाला ना नाव सांगावंसं नाही वाटत आहे, तुम्ही बोला माझ्याबरोबर. राजू मात्र सांगते, मला तिर्लोत्तमा मॅडमशी बोलायचं आहे. राजकुमार आता राजूला बसायला सांगतो. त्याच्यानंतर राजकुमार काय राजूला सिरियसली घेतच नसतो आणि राजू सुद्धा गोंधळून गेलेली असते. राजकुमार म्हणत असतो, बरं ठीक आहे, गा तुमचं आता रणगाणं, म्हणजे नेमकं तुम्ही इथपर्यंत कसे पोहोचलात, नेमकं तुम्ही काय काय केलं, बोला आता. राजू तर जरा घाबरलेलीच असते. त्याच्यानंतर इकडे स्टुडिओमध्ये सावली सुद्धा पोहोचते आणि सावलीला पाहता तुझाला खूप आनंद होतो.
तुझं आता म्हणते बरं झालं तू वेळेत आलीस. भागूला आता हे सगळं समजावून सांगशील का? सावली हो बोलते आणि भागूशी बोलू लागते. भाग्य इकडे सांगू लागते मला माईक समोर नाही गाता येत. माईक नसेल ना तर मी गाऊ शकते. सावली सांगू लागते माईकचं ना एवढं टेन्शन नाही घ्यायचं. माईक नाही असं समज आणि गा. पण मात्र भाग्याने ती गोष्ट केलेली असते आणि तिला तरीही जमलेलं नसतं. तुझा आला तर टेन्शन आलेलं असतं आणि तुझा सावलीला सांगते तूच आता याच्यातून काहीतरी मार्ग काढ. सावलीचा दिमाग तर खूपच तेज असतो आणि सावलीला याच्यावरती आयडिया सुद्धा सुचते. सावली बाईक समोर येऊन उभी राहते, गाण्याचे लिरिक्स समजून घेते आणि त्याच्यानंतर भाग्याला सांगते मी तुला गाऊन दाखवते, तू माझ्याकडे व्यवस्थित लक्ष दे. आणि मग त्याच्यानंतर सावली माईक समोर येऊन गाणं गाऊ लागते आणि मग त्याच्यानंतर सावलीचं गाणं होतं. सावली अतिशय उत्तम गायलेली असते. भाग्या आता लगेच म्हणते वहिनी काय माहिती का, मी एवढं जरी गाण्याचा प्रयत्न केला ना तरीसुद्धा मी असं गाणं अजिबात नाही गाऊ शकत. ताईच्या प्रोडक्टसाठी सावलीताईचाच आवाज चांगला आहे. भाग्याचं आता हे बोलणं ऐकल्यानंतर सावली आणि तुझा दोघी आश्चर्याने बघू लागतात. तर मग मित्रांनो, नेमकं आता इकडे राजूची डील फायनल होणार की नाही आणि पुढे नेमकं काय होणार हे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.